राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी कोकाटे घेणार अजित पवारांची भेट. कोकाटेंच्या राजीनाम्यावर आज फैसला होण्याची शक्यता. रमी गेम आणि वादग्रस्त वक्तव्य भोवणार का, याकडे राज्याचं लक्ष. विट्स हॉटेल खरेदी प्रकरण आणि पैशानं भरलेल्या बॅगच्या व्हिडिओमुळे संजय शिरसाट वादाच्या भोवऱ्यात. शिरसाटांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक आक्रमक. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राजीनामा होणार का, याकडे लक्ष. नाराज तानाजी सावंतांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट. तानाजी सावंत पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा. ठाकरे बंधूंच्या पुढच्या भेटीचा मुहूर्त ठरला. गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेणार भेट. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. नाशिकमधील आदिवासी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात करणार चर्चा. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेचा आज दुसरा दिवस. ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत अमित शहा करणार चर्चा. संसदेतील संपूर्ण चर्चेनंतर पंतप्रधान मोदी विरोधकांच्या आरोपांना लोकसभेत उत्तर देण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेत केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह करणार चर्चेला सुरुवात. विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या टीकेचं देणार उत्तर. ठाकरे बंधूंमध्ये नेतृत्वाचा प्रश्नच नाही अशी कोणतीही चर्चा झाली नाही. बडे मुद्देमध्ये अविनाश अभ्यंकरांचं स्पष्टीकरण. नाफेडकडून केल्या जाणाऱ्या कांद्या खरेदीची मुदत आज संपली. शेतकऱ्यांनी केली सरकारकडे मुदत वाढवून देण्याची मागणी. ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरला आज कोर्टात हजर करणार. खेवलकरनं मद्यपान केल्याचं प्राथमिक तपासात उघड. खेवलकरच्या अडचणी वाढणार का, याकडे लक्ष. पंढरपूरच्या भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थिती. पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली. हिमाचल प्रदेशातील मुसळधार पावसामुळे मंडीतील अनेक ठिकाणी ढगफुटी. पूर परिस्थितीमुळे अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली. पुरामुळे दोघांचा मृत्यू.